माहीत असेल, मला माहिती नाही की 78 साली म्हणजे आज त्याला जवळपास 40 वर्ष होऊन गेली. त्यावेळेला हे नक्की कुठे होते राजकारणाची मला माहिती नाही. पण 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हर्षू अडवाणी, अकोल्याच्या डॉक्टर प्रमिलाताई चोपडे असे अनेक कर्तृत्ववान जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंधाच्या 1978च्या पूर्ण सरकारचं जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर याच्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकच येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असेल, उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल, हर्षू अडवाणी नगरविकास खात्याचे मंत्री असतील, प्रमिला चोपडे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील, असे अनेक लोक कर्तृत्ववान लोक आणि ज्यांची पार्श्वभूमी जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्यासोबत काम केलं. आणि त्याच वेळेला संघटनेमध्ये आणखी 2 लोकांची मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं. त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख हा कथाकथने त्या ठिकाणी करावा. आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं 1978च्या नंतरच्या काळामध्ये लिहिली. नंतरच्या काळामध्ये देशामध्ये पक्ष वेगवेगळे सत्तेत होते, पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता. आणि त्याची उदाहरणं सांगायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी काय किंवा त्यावेळेचे गृहमंत्री हे अडवाणी साहेब यांची नावं घ्यायला लागतात. आज अटलजी किंवा हे कर्तृत्ववान लोक होते आणि पक्ष अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकारण किंवा राजकारण केलं. आणि त्याचे एकच उदाहरण सांगायचं झालं तर भूजला भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकटं येतात, भूकंप होत आहेत, अतिवृष्टीने महापुराने नुकसान होत आहे, याची एक नीती देशात ठरवली पाहिजे. आणि त्याच्यामुळे अटल बिहारीने देशाचं डिझास्टर प्लॅनिंग हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोपावर कारण कोयन्याचा मुंबईच्या महाराष्ट्रा पुनर्वसनाचा असे काही अनुभव त्यांच्या प्रतीक आहे. ही मतं त्या ठिकाणी अटलजींनी मांडली आणि शेवटी मी विरोधी पक्षात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सोपवतं केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्या मध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या गृहमंत्र्यांनी अलीकडं ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले, भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा भास त्यांना केलेलं बरं. तर मराठीमध्ये एक काही म्हण आहे, मला त्याची आठवत नाही, कुठं इंद्राचा ऐरावत आणि कुठं कुणाची सत्तारी. तर त्याच्यामध्ये हेच बसणारे हे ग्रस्त, त्यामुळं त्याच्या अधिक सांगायच्या बद्दलची काय आवश्यकता नाही. आता कोणतं